पंचायत वेळापूर जिल्हा परिषद असेल, वेळापूर पंचायत समिती गण असेल आणि इतर तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. ही निवडणुकीचा आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. कसं सांगाल याबद्दल? सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आज त्याचा प्रचाराचा अंतिम दिवस आहे आणि प्रचाराची जी रणधुमाळी असते, आरोप प्रत्यारोप होत असतात. माळशिरस तालुक्यामध्ये हाय व्होल्टेज निवडणूक आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही पार्ट्याकडून तयारी केली जाते, निवडणूक लढवली जाते आहे, आरोप केले जात आहेत, प्रत्यारोप केले जात आहेत आणि एकंदरीत ही निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आज संध्याकाळी याचा प्रचार संपतोय आणि शनिवारी अर्थात 7 फेब्रुवारी रोजी आपण सर्वजण या निवडणुकीला सामोरे जातोय. मला निश्चित खात्री आहे की या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्या सर्वांचं सरकार या ठिकाणी बनेल. अर्थात माळशिरसची पंचायत समिती सभापती हा भारतीय जनता पार्टीचा बनेल. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचे बनतील. आतापर्यंत तुम्ही ज्या वेळेस निवडणुका लढवल्या, ज्या वेळेस आपण अचूक अंदाज सांगितलेत ते आतापर्यंत बरोबर ठरलेत. आताचा अंदाज, राजकीय अंदाज समीकरणं कशी असतील तुमची? आताचा राजकीय अंदाज आहे की माळशिरस तालुक्याचे जे सभापती आहेत, उपसभापती आहेत ते निश्चित भारतीय जनता पार्टीचे बनणार आहेत. त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते तथा या तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनहिताची कामं केलेली आहेत, लोकहिताची कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, गटारीचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे. दुसरीकडं त्यांनी लोकांच्या भावनांशी हात घातलेला आहे. आरोग्य सेवेचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. पाठीमागं दुष्काळ पडला होता त्यावेळेस त्यांनी दुष्काळ निधी इथल्या शेतकऱ्यांना मिळवून दिलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर अतिवृष्टीमध्ये सुद्धा आपला माळशिरस तालुका त्यांनी घातला. मुख्यमंत्री साहेबांना इथून फोन केला आणि माझा जो माळशिरस विधानसभा मतदार क्षेत्र आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ माळशिरस तालुका अतिवृष्टीमध्ये घालण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आणि त्याचाही इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा मिळालेला आहे, लोकांना, जनतेला फायदा मिळालेला आहे. त्या माध्यमातून इथं भारतीय जनता पार्टीचं काम आहे. दुसरीकडं महाराष्ट्रामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये जेवढे प्रवेश नाहीत तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये झालेले आहेत, होत आहेत. रोज अनेक शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठमोठे नेते, पुढारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळं या तालुक्यामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचं पारडं जड दिसत आहे. आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि माजी आमदार सातपुते असतील, यांच्यावरती विद्यमान आमदाराकडून खालच्या पातळीवरती टीका केली जाते. या टीकेला आपण कसं बघता? खरं तर मला हे समजत नाही की विद्यमान आमदार जे आहेत उत्तमराव जानकर साहेब यांना काय झालेलं आहे हे कळत नाही. ते सतत टीका करत आहेत. टीका करण्याची पद्धत असते, टीका करत असतात, टीका करायची असते विरोधकांवरती, परंतु सोलीन काढीन, चमडं काढीन, कंबार्ट मोडीन अशा पद्धतीचे जे त्यांचे शब्द आहेत. मला वाटतं काल का आज मी एक यूट्यूबवरती बाईट बघितली, ती मंत्री महोदयांना, जिल्ह्याच्या आमच्या पालकमंत्र्यांना, आमच्या नेत्यांना ते एकदम खालच्या लेवलचे शब्द भाषा वापरत आहेत. त्यांना मी, उत्तमराव जानकरांना मी आवाहन करीन, खालचे शब्द आम्हालाही वापरता येतात. तुम्ही आमदार आहात, तुम्ही संविधानिक पदावरती आहात, तुम्ही शब्द जपून वापरावेत, अन्यथा आम्ही सुद्धा त्यात जसे तसे उत्तर देऊ. आतापर्यंत ज्या विद्यमान आमदार उत्तमराव जानकरांनी संघर्ष उभा केला, घराणेशाहीला विरोध केला, तेच आमदार कुठेतरी घराणेशाही लादतायत का? याकडे आपण कसं बघतो? हे खरं आहे की उत्तमराव जानकरांचे आम्ही सुद्धा एकेकाळचे कार्यकर्ते होतो. त्यांनी जो संघर्ष केला, लढा उभा केला, लोक जोडली, त्याचं मुख्य कारण हे होतं की ते सतत सांगायचे की आपल्याला घराणेशाही संपवायचे. म्हणजे अर्थात आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील परिवार जो आहे तो खूप मोठा होता आणि त्यांच्यामध्ये एखादा खासदार असायचा, एखादा आमदार असायचा, एखादा पंचायत समितीचा सभापती असायचा, एखादा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असायचा, एखादा मार्केट कमिटीचा संचालक असायचा, एखादा अकलूजच्या ग्रामपंचायतचा सरपंच असायचा. म्हणजे केंद्रस्तरावरपासून ग्रामपंचायतपर्यंत सगळीकडे त्यांच्या मोहिते पाटील कुटुंबातली लोक असायची. आणि मग उत्तमराव जानकर या तालुक्यातल्या भोळ्या बाबड्या आमच्यासारख्या जनतेला
सतत आव्हान करायचे, बघा घराणेशाही किती लादलेली आहे, आणि मग त्याच्यामुळं लोक त्यांना जोडली जायची. परंतु आज अशी परिस्थिती आहे की उत्तमराव जानकर यांच्या घरामध्ये 4 लोक आहेत, ते स्वतः आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या सुनबाई आहेत. परंतु आज अशी परिस्थिती आहे की उत्तमराव जानकर स्वतः आमदार आहेत, त्यांच्या पत्नींना वेळापूरमध्ये पंचायत समितीसाठी त्यांनी उभा केलेला आहे, त्यांचे चिरंजीव जीवन जानकर यांना दहेगावमध्ये जिल्हा परिषदेला उभा केलेला आहे, त्यांच्या सुनबाई प्रभाग वार्ड क्रमांक 5 मध्ये वेळापूरच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. म्हणजे 4 लोक आहेत आणि 4च्या 4 लोक राजकारणातल्या वेगवेगळ्या पदावरती, काही विराजमान आहेत, काही आता निवडणुका लढवत आहेत. याचा अर्थ हाच होऊ शकतो की त्यांनी 100% घराणेशाही लागू केलेली आहे. म्हणजे माळशिरस तालुक्यामधल्या या जी होतकरू लोक होती, जी राजकारणामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करत होती, त्या लोकांना त्यांनी स्वप्न दाखवलं की आपण घराणेशाही संपवू आणि तुम्हाला न्याय देऊ, तुम्हाला राजकारणामध्ये आणू, तुम्हाला वेगवेगळ्या पदावरती संधी देऊ. तर त्यांनी तसं न करता 100% घराणेशाही लागू केलेली आहे आणि यामुळं मी त्यांचा या गोष्टीचा निषेध करतो. आता वेळापूर ग्रामपंचायत गेली 20 वर्ष विद्यमान आमदारांकडे आहे. गेल्या 20 वर्षामध्ये गावचा विकास जो उंचीवर व्हायला पाहिजे होता, आज गेली 13 महिने झाले ते आमदार आहेत, त्या पद्धतीचा विकास या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये होताना दिसतोय का? खरं तर तुम्ही सांगत आहात ते बरोबर आहे की गेले 20 वर्ष झालं ग्रामपंचायत त्यांच्याकडेच आहे. ते मधल्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये निवडून गेले, पंचायत समितीचे उपसभापती झाले, ते 2007 ते 12 या गावचे सरपंच होत्या. त्यांच्या पत्नी विमलताई जानकर 2017 ते 22 या गावच्या सरपंच होत्या. आत्ता उत्तमराव जानकर गेले 13 महिने झालं या मतदारसंघाचे आमदार आहेत. परंतु ज्या गावचा आमदार आहे तेच गाव विकासापासून वंचित आहे. ज्या गावामध्ये त्यांनी 5 वर्ष सरपंचकी केली ते गाव विकासापासून वंचित आहे. ज्या गावामध्ये त्यांच्या पत्नीनं अर्थात विमलताई जानकर यांनी 5 वर्ष सरपंचपद भूषवलं ते गाव विकासापासून वंचित आहे. सरपंच असताना तुम्ही विकास करू शकला नाही, उपसभापती असताना तुम्ही विकास करू शकला नाही, आमदार आहे तरी तुम्ही 13 महिने झाले विकास करू शकला नाही, आणि आत्ता पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही काय विकास करणार आहे? हे जे जनतेची, इथल्या मतदाराची ते फसवणूक करत आहेत, हे जनतेने आणि मतदारांनी ओळखलं पाहिजे की यांच्याकडे तर सगळीच पद आहेत. आता सुद्धा ग्रामपंचायतमध्ये सगळं कंट्रोल त्यांच्याकडे आहे, पण गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, गावामध्ये गटाराचा प्रश्न गंभीर आहे, गावामध्ये विजेचा प्रश्न गंभीर आहे, गावातल्या प्राथमिक शाळा मोडखळीला आलेल्या आहेत, गावातल्या अंगणवाड्यांना सोय नाही, उघड्यावरती पत्र्याच्या शेडमध्ये झाडाखाली अंगणवाड्या भरतायत, गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था आहे, गावातल्या रस्त्यांची दुरावस्था आहे. मग याच्यामुळं असं वाटतंय की ते सगळीकडे आहेत, त्यांनी सगळी पदं भोगलेली आहेत, परंतु त्यांच्याकडून जे गावाला अपेक्षित होतं तो विकास झालेला नाही. त्यामुळं गाव म्हणत आहे असं की आता आम्हाला संधी मिळालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या गटाचा, उत्तमराव जानकर यांच्या सर्वच उमेदवारांचा या तालुक्याने मोठ्या प्रमाणामध्ये ते पराभव करणार आहे. आताच आपण सांगितलं की पाण्याचा प्रश्न गेली 20 वर्षापासून त्यांच्याकडे ग्रामपंचायत, आजही वेळापुरातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. याकडे गांभीर्याने का बघितले जाते? आजही त्याच प्रश्नावरती निवडणूक लढली जाते. गाव आपलं मोठं आहे. गावाची लोकसंख्या 2011ला 17,082 होती. आता आपल्या गावचे मतदारच 15,847 आहेत. म्हणजे जवळपास 16,000 मतदार आहेत. म्हणजे गावाची लोकसंख्या आज 20,000 क्रॉस झालेली आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये गावाला पाण्याची आवश्यकता आहे. मग ते पिण्याचं पाणी असेल, सांडपाणी असेल, वापरण्याचं पाणी असेल, हे सगळं गरजेचं होतं. आणि याच्यावरती गावच्या लोकांनी, गावची ग्रामपंचायत ज्यांच्याकडे आहे त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं असतं. परंतु ते करण्यासाठी त्या लोकांकडे दृष्टिकोन लागतो की गावाकडं आपण कशा पद्धतीने गावाचा विकास करू, गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कोणता निधी आणावा लागेल, कोणती योजना आणावी लागेल, ती कशी पारदर्शकपणे राबवता येईल. आणि पारदर्शक राबवली तरच लोकांच्या घरामध्ये पाणी जाईल, त्यांना पिण्याचं पाणी जाईल, वापरण्याचं पाणी जाईल, सांडपाणी जाईल. परंतु आपण पाहत आहोत की यांच्याकडे कोणताही दृष्टिकोन नाही. 2007ला उत्तमराव जानकर या गावचे सरपंच झाले, त्यावेळेस जेवढे हातपंप या गावामध्ये होते त्यातला आता एकही हातपंप तुम्हाला दिसत नाही. म्हणजे त्यांच्याकडे ग्रामपंचायत गेली आणि गावातले सगळे हातपंप संपून गेले. ग्रामपंचायतच्या शेजारी एक हातपंप आहे, तेवढा फक्त हातपंप या गावामध्ये आता शिल्लक राहिलेला आहे. दुसरीकडं काही बोरवेल यांनी घेतले, बोरवेल सगळे बंद पडले, त्याला मोटारी नाहीत, कुठं कनेक्शन नाही, लाईट नाही, अशा अनेक समस्या आहेत. त्याच्यामुळं आज गावामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे.
त्यांनी काल परवा सांगितलं आपल्या एका भाषणामध्ये की वेळापूरला मी 100 कोटीची जलजीवन मशीनची योजना आणली, परंतु त्याची बिलं सरकार देत नाही. 60% काम झालंय, 22 कोटीच बिल दिलं, असे अनेक त्यांनी त्याच्यामध्ये आरोप केलेले आहेत. परंतु त्यांनी हेही सांगितलं पाहिजे की त्या कामामध्ये त्यांनी किती कमिशन खाल्लं, त्यांनी किती टक्क्यांनी त्या RR सरगर म्हणून जे आहेत त्यांना किती टक्क्याने काम दिलं, त्यांच्याकडून किती टक्के कमिशन खाल्लं हे त्याने जाहीर करावं. आणि त्याच्यामुळं हे काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे. कामाची गुणवत्ता, क्वालिटी काहीही नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आत्ता जरी अजून त्यांच्याकडे ग्रामपंचायत असली, भविष्यात अजून काही पदं मिळाली, तरी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा गावचा प्रश्न जर त्यांच्याकडे सत्ता राहिली तर पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. म्हणून मी वेळापूर गावच्या नागरिकांना, मतदारांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना मतं दिली पाहिजेत, त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि तुमच्या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत. हे होते ओबीसी सेलचे मंडल अध्यक्ष काकासाहेब जाधव.